नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्रातील आरटीच्या पालकांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट समोर आलेले आहे। ज्या पालकांची मुलं आरटीच्या माध्यमातून शाळेत शिकत आहेत त्यांची फी राज्य सरकार भरत आहे आणि याच अनुषंगाने राज्य सरकारने तब्बल 200 कोटी निधी वाटप करण्यासंदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय या ठिकाणी जाहीर केला आहे। परंतु अनेक शाळांमध्ये आरटीच्या मुलांकडून पालकांकडून वेगवेगळी अतिरिक्त शुल्क किंवा अतिरिक्त फी वसूल केली जाते। तर या ठिकाणी आरटीच्या विद्यार्थ्यांकडून जर अशा पद्धतीची अतिरिक्त नियमबाह्य जर फी वसूल जर केली तर अशा शाळांवरती कारवाई करणार अशा संदर्भात सुद्धा या ठिकाणी शासन निर्णय पारित झालेला आहे। आता नेमका हा शासन निर्णय कशा पद्धतीने आहे, राज्य सरकारने 200 कोटी कशा पद्धतीने वाटप केलेले आहेत आणि या शाळांना हे अनुदान किंवा ह्या निधी मिळावा यासाठी शाळांनी नेमके काय केलं पाहिजे याविषयी A to Z माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने 11 मार्च 2025 रोजी शालेय शिक्षण विभागाकडून एक महत्त्वाचा शासन निर्णय जाहीर केलेला आहे आणि या शासन निर्णयामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की आरटी अंतर्गत 25% राखीव जागांवर प्रवेश देण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काच्या प्रतिपूर्तीसाठी तब्बल 2000 लाख म्हणजेच किती तर 200 कोटी निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात हा महत्त्वाचा शासन निर्णय या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेला आहे। आणि या शासन निर्णयामध्ये काय म्हटलं आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी समजून घेऊया। या ठिकाणी बालकाला मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील कलम 12(1)(c) व कलम 12(2) अन्वये केलेल्या तरतुदीच्या अनुषंगाने आरटीए 25% प्रवेश देण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती करण्यासाठी 2000 लाख म्हणजे 200 कोटी इतका निधी शिक्षण संचालक प्राथमिक माध्यमिक राज्य पुणे यांच्याकडे सुपूर्द करण्यासंदर्भात मान्यता देण्यात आलेली आहे। असा हा महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। त्याचबरोबर त्यांनी असंही म्हटलं आहे की शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी जिल्ह्यांनी केलेल्या वाजवी मागणीच्या प्रमाणात निधी वितरित करावा। वितरित करण्यात आलेला निधीचा विनियोग ज्या शाळांनी माननीय उच्च न्यायालय रिट याचिका दाखल केलेल्या नाहीत अशा शाळांच्या 2023-24 व 2024-25 या वर्षाच्या प्रतिपूर्तीसाठी करण्यात यावा। माननीय उच्च न्यायालयाने आदेश दिलेल्या प्रकरणामध्ये स्थगित प्रतिपूर्तीसाठी स्वतंत्रपणे निधी वितरित करण्यात येत आहे। अशा पद्धतीने महत्त्वाचा शासन निर्णय या ठिकाणी सांगितला आहे। त्याचबरोबर या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा असाही या ठिकाणी क्लिअर केला आहे की बालकाचे मोफत व सक्तीचे शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अंतर्गत ज्या शाळांनी कमीत कमी 25% जागांवर वंचित व दुर्बल घटकातील बालकांना प्रवेश दिले आहेत अशा शाळांनी 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी आकारण्यात येणाऱ्या शैक्षणिक शुल्काचा तपशील सरळ या पोर्टलवर अथवा आरटीए पोर्टलवर जाहीर केलेला असावा। ज्या शाळांचे स्वतः संकेतस्थळ आहे अशा शाळांनी शुल्काचा तपशील संकेतस्थळावर देखील सुद्धा जाहीर करावा। त्याचबरोबर त्यांनी असंही म्हटलं आहे की शाळेने शिक्षण हक्क अधिनियमाअंतर्गत आरटीची मान्यता प्राप्त असल्याचे प्रमाणपत्र सुद्धा या ठिकाणी अपलोड करण्यासंदर्भात महत्त्वाचा आदेश या ठिकाणी दिलेला आहे। त्याचबरोबर अतिशय महत्त्वाचा मुद्दा असा की ज्या शाळांमध्ये आरटीच्या बालकांकडून विविध प्रकारची फी वसूल केली जाते ती कुठेतरी थांबली पाहिजे, कारण या शासन निर्णयाद्वारे आरटीच्या मुलांना शासनाकडून तब्बल 200 कोटी रुपये हे वाटप केलेले आहेत। त्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारची फी शाळेमध्ये भरण्याची गरज नाही असं सुद्धा या ठिकाणी पालकांना स्पष्टपणे सांगितलेलं आहे। जर समजा एखादी शाळा आरटीच्या विद्यार्थ्याकडून अशी फी जर वसूल करत असेल तर त्यांची तक्रार शिक्षणाधिकारी किंवा शिक्षण विभागाकडे करण्यासंदर्भात महत्त्वाच्या सूचना सुद्धा या शासन निर्णयामध्ये दिलेल्या आहेत। त्यामुळे मित्रांनो, जर समजा तुम्हाला तुमच्या मुलांना विद्यार्थ्यांना शाळेमध्ये फी संदर्भात वेगळी जर वागणूक जर मिळत असेल तर तुम्ही या ठिकाणी शांत न बसता तक्रारी केल्या पाहिजे, कारण मित्रांनो आरटीच्या विद्यार्थ्यांना मुलांना शासनाकडून वेगळा निधी वेगळी फी हे शासन देत असतं। त्यामुळे कोणत्याही शाळांना अधिकार नाही की वेगळी फी वसूल करण्याची। जर असं कुठे जर घडत असेल तर नक्की यावरती आवाज उठवला पाहिजे। तुमच्या मुलांना ही फी शासन देत असते, शाळांना देत असते, त्यामुळे शाळांना कोणत्याही प्रकारचा अधिकार नाही। महत्त्वाची माहिती असल्या कारणाने सर्व आरटीच्या पालकांपर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।